2019ला मी त्यावेळेस काम नव्हतं या फ्रस्ट्रेशनमध्येच होतो आणि जगत होतो आणि 2019ला जानेवारीमध्ये साधारणतः 13 जानेवारीला सकाळी पहाटे मला एक फोन आला. तो फोन होता पोलिसांकडून, की "तुम्ही कोण बोलताय?" तर म्हटलं, "मी मंदार शिंदे बोलतोय." तर तो फोन माझ्या मुलाचा होता. मग मी विचारलं, "माझा मुलगा क्रिश कुठे आहे?" ते म्हणाले, "तुम्हाला जरा इकडे यावं लागेल. काहीतरी गडबड झाली हे पहाटे 4:45 वाजता जेव्हा हे घडतं 4 वाजता आणि मला कोण असं सांगतो पोलीस, तर अंगावर काटा येणारी गोष्ट आहे, की काय घडलं असेल? काय माझ्या मुलाकडनं काही चूक झाली का? तेव्हा माझा मुलगा एका मित्राकडे राहायला गेला होता गोरेगावला. तर मी कुठे येऊ म्हटलं, तर ते म्हणाले, "तुम्ही बाळासाहेब ठाकरे सॉरी बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल आहे जोगेश्वरीला, तिकडे या." मी आणि माझी बायको तडक उठलो. जेवढं हातात पैसे होते, ते घेतले बॅगेतले आणि निघालो आणि टॅक्सी पकडली. ती टॅक्सी नीट मिळाली नाही म्हणून ते टॅक्सीला सांगितलं दुसऱ्या टॅक्सीपर्यंत तरी सोड. असं करून आम्ही दुसरी टॅक्सी पकडली. कंटिन्यूअस आम्ही त्या फोनवरती फोन करत होतो आणि कंटिन्यूअस आम्हाला तिकडनं सांगत, "तुम्ही या, तुम्ही या." अरे पण काय या? शेवटी माहीमपर्यंत माझी टॅक्सी पोहोचली आणि माझा बांध फुटला. माझी बायको एका साइडला रडत होती मागे. मी पुढे बसलोय. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. मला सांगायलाच तयार नाहीत काय झालंय. आणि मग त्यांनी सांगितलं, की "नाही तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय." मी एकच प्रश्न विचारला, "जिवंत आहे की गेलाय?" म्हणजे आम्हाला त्या मनस्थितीत तिथपर्यंत पोहोचायचं होतं. ते म्हणले, "नाही, आहे. तुम्ही या." मी जाऊन बघतोय तर माझा मुलगा बेशुद्ध पडला होता. डोक्याला मार होता, इथे टाके मारत होते आणि तो नुसताच घोरत होता. डॉक्टरने विचारले, "काय झालंय?" ते म्हणाले, "काय नाही, इज इन ट्रोमा, काय नाही. ते आम्ही जे हे केलंय त्याचं सीटी स्कॅन केलंय, नॉर्मल आहे रिपोर्ट." 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले सकाळचे, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले. क्रिशची काहीच हालचाल नाही. प्रत्येक वेळेला जाऊन विचारलं, की "नो, नो, ही इज इन ट्रोमा. काही नाही, काही नाही, काही नाही." झालं असं होतं, की तो त्याच्या मित्राकडनं पहाटे निघाला होता इकडे यायला मुंबईला. कारण त्याची एक इव्हेंट होती. त्या इव्हेंटमध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं होतं म्हणून तो पहाटे निघाला आणि जो बाईक चालवणारा होता, तो जवळ एरोप्लेन चालवत होता आणि फिल्म सिटी रोडमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो इंजर्ड झाला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही काहीच हालचाल करू शकलो नाही. मग त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं, की त्याला इमिडिएटली आय-सी-यूमध्ये शिफ्ट करा. आता आय-सी-यू म्हणजे आम्हाला पूर्ण जोगेश्वरी टू के-ई-एम आणि के-ई-एमला येऊन पण आम्हाला आय-सी-यू मिळेलच याची काही गॅरंटी नाही. सुदैवाने माझ्या मिसेसचे बॉस स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांचे संबंध होते. त्यांनी नानावटीला फोन केला आणि सांगितलं, की अशी-अशी केस येते, तर तुम्ही जरा लक्ष घाला आणि मग आम्ही क्रिशला 8 वाजता शिफ्ट केलं तिकडे. 8ला पोहोचलो तर डॉक्टरांची ही फौज आमच्यासाठी वाट बघत होती. तिथे गेल्यानंतर क्रिशला घेतलं त्यांनी सगळं ओपन केलं. इथून पाईप, तिथून हे, तिथून हे आणि एक अर्ध्या तासानंतर कोणीतरी आलं माझ्याकडे, की "याचे वडील कोण आहेत?" तर म्हटलं, "मी आहे." "तुम्हाला बोलावलंय डॉक्टरने." आणि डॉक्टर म्हणाले, की मी गेलो, "आप? आप फादर है इसके?" कारण माझा मुलगा असा ह्यूज बलाढ्य, बॉडी-बिडी असा आणि मी असा शिडशिडीत. मी कुठल्याही अँगलने त्याचा बाप वाटत नव्हतो. तर मी म्हटलं, "हो." "क्या लेके आए ये? ये क्या है? ये बचने वाला नहीं है." मी तिथेच खाली बसलो. ती रात्र गेली. इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं. मग त्याला आय-सी-यूत नेलं वरती. दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलावलं, की तो व्हेंटिलेटरवर आहे अँड ही इज इन कोमा. एक बाप म्हणून काय वाटलं असेल, की माझ्या एवढ्या अप्स एंड डाउन्समध्ये मी लढत राहिलो, झगडत राहिलो. त्याचं करियर बनवण्यासाठी कर्ज काढून ₹1,25,00,000 भरून मी त्याला हॉटेल मॅनेजमेंट कोर्समध्ये टाकला होता. ज्याचं पहिलं वर्ष त्या मार्चमध्ये संपणार होतं आणि अजून पुढची 2 वर्ष करून त्याला फॉरेनला पाठवून तिकडची सगळी तयारी पण करून ठेवली होती, की त्याला तिथे जॉब मिळेल आणि तिथे तो सेटल होईल किंवा तो आम्हाला तिथून मदत करेल. या अशा अशा बापाला, की ज्याचं नशीब खोटं आहे आणि मला दिसतंय, की आता माझं फ्युचर खूप चांगलं आहे. माझा मुलगा आता 3 वर्षात शिकणार आणि 4थ्या वर्षी तो फॉरेनला जाणार आणि सगळं स्वप्नावरती एका रात्रीत पाणी पडतं तेव्हा काय वाटलं असेल?
तुम्ही विचारलं डॉक्टरना, अच्छा ठीक आहे कोमा, मग कधी येईल बाहेर? ते म्हटले माहित नाही. कदाचित उद्या येईल, पुढच्या आठवड्यात येईल, 6 महिन्यात येईल, कदाचित आयुष्यभर असा राहील. तर त्यांनी विचारलं काय करायचं, की व्हेंटिलेटर बंद करायचा का? आणि मी आणि माझ्या बायकोनी न एकमेकांकडे बघता डायरेक्ट नाही. जर तो तिथून इथपर्यंत जिवंत आलेला आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यात जगणं लिहिलेलं आहे आणि आम्ही फाईट करायला तयार आहोत. मग तेव्हा आम्हाला डॉक्टर म्हणाले, की तुमची जिद्द बघून आम्ही आता तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या मागे नाही आहोत. खूप वाईट वाटत होतं, कारण काय होत होतं, की कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे. तर डॉक्टरांना विचारलं, की एक्झॅक्टली काय झालंय? तर त्यांनी मला सांगितलं डिफ्युजनल एक्झिलर इंजुरी ग्रेड 3. म्हणजे उभ्या आयुष्यात मी हा शब्द ऐकलाच नव्हता. मी त्यांना विचारलं, "काय म्हणजे काय?" ते म्हणजे मेंदूच्या सगळ्या वायरी तुटल्या आहेत. निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुटले आहेत. मग पुढे काय होईल? ते म्हणाले, "कोमातनं बाहेर येईल, पण कदाचित 50-50% आहे. तो बेड रिडन राहील आयुष्यभर, व्हेजिटेबल म्हणून राहील." इम्पॉसिबल होतं हे सगळं. पण हे सगळं सहन करावं लागत होतं. याचं कारण माझ्या मागे माझी बायको होती. तिला रडून द्यायचं नव्हतं. आणि जसं आयुष्यभर मी स्ट्रगल करत आलो, आता इथे एक मला वेगळा स्ट्रगल होता. आणि मी तिच्यासमोर कधी रडलो नाही. मला आठवतंय मी तिच्यासमोर कायम हॉस्पिटलमध्ये असं असायचं, "नाही, नाही, होणार, होणार आहे. नो टेन्शन." ती रडत होती. मी नव्हतो रडत. मग मला खूप अनावर झाल्यानंतर मग मी त्या बस स्टॉपवर जायचो. नानावटीच्या बाहेर एक बस स्टॉप आहे. तिकडे बसायचो रात्री आणि रड रडायचो. कारण मी आत रडू शकत नव्हतो. कारण मी संपलो असतो, तर ती संपली असती. पण आम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केलं. माझ्या फॅमिलीने स्ट्रगल केलं. मी या क्षेत्रात आलो, त्याचा फायदा काय झाला असेल, तर तो एवढाच, की माझ्या मुलाचं जेव्हा असं काही झालं, तर बऱ्याचशा कलाकारांनी, बऱ्याचशा तंत्रज्ञांनी, मित्रांनी मला आर्थिक मदत केली. कारण तो खेळ सगळा काही लाख 2 लाखाचा नव्हता. तो कित्येक लाखांमध्ये होता. म्हणजे जवळ-जवळ त्याला जिवंत ठेवण्यासाठीच मला 10.5-11 लाख रुपये लागले. माझ्या घरून, माझ्या फॅमिलीनी, माझ्या भावानी सगळ्यांनी मदत केली. माझ्या काही बहिणी आहेत, त्यांनी Facebookला टाकलं, की असं-असं झालंय. तिथून काही लोकांनी छुप्या पद्धतीने पण मदत केली. ज्याला जसं जमेल तसं. पण त्याचा जीव वाचला. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही कोमातून तो 14व्या दिवशी बाहेर आला. 27 दिवस आम्ही त्याला नानावटीमध्येच ठेवलं होतं. नानावटीमध्ये नंतर आम्हाला सांगण्यात आलं, की त्याला कळलं, की आता काय यांचा पैशाचा फ्लो नाहीये, तर त्यांनी घरी न्यावं. ही केस काही होणारी नाही. आम्हाला घरी पाठवलं. घरी मी त्यासाठी सगळी तयारी केली. हॉस्पिटलचा आयसीयू बेड, हे ते सगळं. ती लढाई संपणार नव्हती, कारण ती माहीत नव्हती, की लढाई कधी संपणार आहे. आणि ती सक्सेसफुल होण्यासाठी आम्हाला किती काळ लागणार आहे. पण आम्ही लढलो. म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये लढत असताना जेवढी दुःख यातना होती, तर या क्षेत्रात आता मला ती दुःख यातना करायची होती. आणि ते सगळे सहन करत-करत 7 वर्षाचा कालावधी गेला आणि तो उभा राहिला. म्हणजे अजूनही तो 100% उभा नाही, याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की आपल्याकडे अंडर वन रूफ काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी दालनं आहेत. म्हणजे वॉटर थेरपी पाहिजे ते वेगळीकडे जा. त्याला घेऊन जा, त्याला आणा, तो खर्च. वॉटर थेरपीचा एक खर्च. इतक्या मिनिटांसाठी तुम्हाला वॉटर थेरपी मिळणार, त्याचे एवढे ₹1000 तुम्हाला द्यावे लागणार. हे आता माझ्यासारख्याला शक्य नाही. पण मी हारलो नाही. मी त्याचा व्यायाम घरी घ्यायला लागलो. त्याचा फिजिओ घ्यायला लागलो. त्याला इन्स्पायर करत राहिलो. प्रत्येक गोष्टीत मी त्याला त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र म्हणून उभा राहिलो. आणि आज स्वामींची कृपा आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे, की त्याने आज तो इतका तरी उभा आहे, की तो 90% बरा झाला. आता 10% बाकी आहे. त्यासाठी काही गोष्टी अजून आम्हाला लागणार आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या होत नसतील, तर आम्ही ते हळू करू. त्यात फक्त वेळ चाललाय, बाकी काही नाही. कारण हीच केस जर अमेरिकेत असती, तर 3-3.5 वर्षात सॉल्व्ह झाली असती. कारण त्यांच्याकडे सगळं वन रूफमध्ये, अंडर वन रूफ, म्हणजे ज्याला रिहॅब सेंटर्स म्हणतात. ते असे रिहॅब सेंटर्स आपल्याकडे अजूनही कोणी बनवलेले नाहीयेत. आणि मला नाही वाटत, की जो काय खेळ चाललाय बाहेर, त्या हिशोबाने आपल्याकडे या गोष्टींवरती कोण लक्ष देईल. म्हणजे स्ट्रगल हा प्रत्येक ठिकाणी असतो. त्यावेळेला आपल्या लोकांची साथ हवी, की तू घाबरू नकोस. तू लढ, मी आहे तुझ्याबरोबर.